लेखक सरकारी निवृत्त अधिकारी काशीनाथ जाधव यांनी महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक हे पुस्तक प्रकाशित केले आहे। या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले। या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी प्राध्यापक संजय हिरेमठ, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, माजी शिक्षण संचालक रोहिदास पोटे, नगरसेवक गणेश कडू, साहित्यिका जोशना राजपूत, ॲडव्होकेट मनोज म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके, समाजसेवक दत्तात्रय जाधव, राजकुमार ताकमोगे उपस्थित होते। काही दिवसापूर्वी मला गणेश कोळ्यांनी काशीनाथ जाधव यांनी सांगितलं असेल आम्ही असं एक पुस्तक प्रकाशित करायचं आहे। काशीनाथ जाधव यांनी लिहिलं आणि खरं अर्थानं त्यांचे लिहिलेले लेख आहे समाज सुधारकांवरती, तर आपल्या हस्ते प्रकाशन व्हावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली। आता विषय इतका छान होता, माझ्या आवडीचा होता की मी ताबडतोब हा म्हणलो, कारण महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक म्हणजे ज्या दिशेनं माझी वाटचाल चालू आहे, जे डोक्यात माझ्या ठेवून मी आयुष्य जगत असतो, तर तोच नेमका विषय आहे। शिक्षण आणि समाजसेवा हा माझा मूळ विषय आहे। आतासुद्धा माझ्या कोणी आलं हे असं तसं, जा प्रसाद करत, जा परेश करत, धंद्यातला असू द्या किंवा आणखीन राजकारणातला असू द्या, अगदी गाड्या सोडतात आमच्या नावानं करत झालं तर आता मी शिकवतो ते तिकडून जा। काही वेळा मग आपल्याला करावं लागतं, आपले एकदम आपल्या वयस्कर याच्यातले आले किंवा जवळच्या देतं, बाकीच्या वेळेस साधारण तिकडे ढकलून दिलेलं आहे। पण हे काम असलं की मी मात्र अगदी न चुकता अगदी याच्यामध्ये सहभागी होत असतं। आता काशीनाथ जाधव हे एक चांगले संघटनात्मक काम करणारे आहेत। त्यांनी सरकारी नोकरी केली, पण सरकारी नोकरी करताना सरकारी आविर्भाव कधी दाखवलेला नाही। तर जे काय आपण त्याला म्हणतो रंजले गांजले दीनदुःखी आहे, ज्याला गरज आहे, अशा लोकांच्या करता पुढं धावणारे असे लोक म्हणजे त्यामध्ये त्यांनी नेहमीच काम केलेलं आहे। म्हणजे मी अनेक वर्ष 10-20 वर्ष कमीत कमी त्या काळात, आता सोडून द्या, पण त्या काळात 90 2000 जे वर्ष पाहिलेले आहे, तर त्यावेळेला त्यांचं ते काम आपल्या डोळ्यात भरण्या इतकं चांगलं असं वाटत होतं। आणि त्याच्यामुळं त्यांनी ज्यावेळेला हे केलं तर अतिशय चांगला विषय आहे, म्हणून मला प्रश्नच नाही। मी साहेबांकडे आलो, कोळी साहेबांच्या मदतीने कोळी साहेबांच्या कानावर घातलं की बाबा असं असं आहे। तर कोळी साहेब म्हणाले ठीक आहे आपण जाऊ ना साहेबांकडे। आम्ही आलो, आपल्या सर्वांना माहिती आहे की साहेब नेहमी व्यस्त असतात, इथे तुम्हाला सकाळ म्हणजे इतकी गर्दी असते बरं का। मग मी त्यांना सांगितलं आपण आपलं सगळ्यांचं झालं की आपण भेटूया साहेबांना। त्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला आतमध्ये नेलं, बोलवलं, गप्पा मारल्या आणि साहेबांना सांगितलं। साहेबांनी लगेच हो म्हटलं। अरे मी त्यांना विनंती केली होती की सर आपण तुमच्या कॉलेजला ठेवूया, म्हणजे तिथे जर नाही म्हणे। मग त्यांनी सांगितलं असं असं आहे, तुझी काय अडचण आहे का इथे? नाही म्हटलं सर तुमच्यावरच आमचं आहे, तुम्ही वेळ देणार हीच आमची हे आहे म्हटलं। आणि त्याप्रमाणे आज सरांनी आम्हाला इथे राहून मला स्वतःला उपकृत केलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो।